बीड म्हणजे राजकारणातील विषारी सापाचं बीड। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या शब्दांमध्ये हल्लाबोल केलाय। बीडच्या राजकारणातील विषारी सापांना ठेचण्याची वेळ आली असं सुद्धा विजय वडेट्टीवार म्हणाले। सापांचा बीड असतो ना, तसा तो राजकारण्यांचा सापाचा बीड झालेला आहे। बीडाला शुद्धीकरण करायसाठी आजपर्यंत सापाला दूध पाजलं, आता सापांना ठेचण्याची पाळी त्या बीड जिल्ह्यात आलेली आहे। म्हणून सरकारनं लक्ष घातलं पाहिजे आणि ते जे काही गुन्हेगारी आहे बीडची कोणी असू देत ते ठेचून काढण्याची ताकद सरकारने दाखवली पाहिजे। आमचं एकच म्हणणं आहे, इथं साम्राज्य जर कोणाचं पाहिजे तर रयतेचं राज्य पाहिजे, सामान्य लोकांचं पाहिजे। आणि इथं अशा पद्धतीने कुठल्याही पक्षाचा नेता विरोधातला असू नाही तर सत्तेतला असू, त्याचा कार्यकर्ता असू नाही तर नेता असू, त्याला पहिला धरायचा, उचलायचा आणि जेलमध्ये टाकायचं, कारवाई करायची, मग सरकारला बोलायचं, असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। अहो, ते बीडमध्ये हे मारामारीचे व्हिडिओ तुम्ही शोधताय। काल मी कुठल्या तरी चॅनलवर बघितलं, भर रस्त्यात पोलिसाला लोक मारतायत, भर रस्त्यामध्ये लोक पोलिसांना मारतायत। आणि म्हणून आता कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजलेले आहेत, लोक पोलिसांना भर रस्त्यामध्ये धरून मारायला लागले, तर सामान्य माणसाचं काय घेऊन बसला? तर या सरकारवर कोणाचाही विश्वास राहिला नाही। बीडच्या ज्या बातम्या बघतो तेव्हा मला जो हिंदी चित्रपट सृष्टीमधली बिहार आणि यूपी मधली काही गावांच्या स्टोरी असतात ते आठवतं। या बीड या ज्या सगळ्या बातम्या आल्या, बीड ह्या विषयावरती सध्या न बोललेलं बरं।